आज संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवली अजिबात कुठल्याही मसाल्याचा वापर न करता मस्त मूग डाळीची खिचडी। त्यासाठी काय केलं बघा, 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मूग डाळ घेतली। इथे मी कोलम तांदूळ यूज केलाय। पहिल्यांदा डाळ तांदूळ छान असं स्वच्छ धुवून घेतलं। त्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा, त्यासोबत एक टोमॅटो आणि एक बटाटा तिन्ही बारीक कट करून घेतलं। त्यानंतर बघा थोडासा लसूण कट करून घेतला। त्यानंतर थोडासा कढीपत्ता, पहिल्यांदा कुकरमध्ये तेल टाकलं, थोडेसे जिरे मोहरी कढीपत्ता टाकला, ठेचलेला लसूण टाकला। त्यानंतर बघा थोडासा कढीपत्ता आणि कट केलेले कांदा टोमॅटो बटाटा घातला, छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये बघा थोडीशी हळद टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं आणि भिजवून घेतलेले तांदूळ घातले। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकलं आणि बघा कुकरला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत खिचडी शिजवून घेतली। इथं मस्त आपली गरमागरम मूग डाळीची खिचडी तयार आहे। अजून वरतून मी थोडंसं तूप टाकून घेतलं आणि यासोबत खाण्यासाठी पापड फ्राय केले। तर या सगळेजण जेवण करायला आणि चला आता पटकन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या।